तर मित्रांनो आता आपण अनबॉक्सिंग करणार आहोत या ठिकाणी दोन सौर पॅनलच्या लाईटची. आणि आपण दोन कंपनीच्या दोन लाईट आणल्यात. यांची आपण खरं तर रिव्ह्यू बघणार आहे नक्की लावून कुठल्या लाईटला म्हणजे कुठल्या कंपनीच्या लाईटला जास्त उजेड येतो. तर आपल्याकडे दोन कंपनी आहे. एक विटेक जी कंपनी आहे ही आहे 180 वॅटची आणि ही आहे आपल्याकडं KLची जी आहे ही सुद्धा आहे 180 वॅटची. परंतु याचे जे म्हणजे ल्युमिनेसमध्ये जर विचार केला तर याला 3600 ल्युमिनेस आहे. म्हणजे जरी 180 वॅट असले तरी ती उजेड देताना ती 3600 वॅट देणार आहे. म्हणजे साधारण 36 वॅटच देणार आहे. ही सुद्धा आपल्याला 36 वॅटच देणार आहे. तर हे बघू शकताय हा पॅनल दाखवतो तुम्हाला. हा आहे KL कंपनीचा पॅनल. याच्यामध्ये तुम्हाला राऊंड म्हणजे मध्ये आणि राऊंडला असे सगळ्या बाजूला तुम्हाला LED पाहायला भेटतात. आणि सेम या व्हीटेक कंपनीची आहे. हे बघू शकताय सिरियल प्रमाणे 3 लाईट इथं दिलेल्या आहे. तर आता आपण लावून घेणार आहे आणि याच्यामध्ये जी बेस्ट असणार आहे ती आपण लावणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की कुणाचा किती वेळ चालते ही. तर आपण पहिले याला लावून घेऊ. या पाईपवरती त्याला फिट केलेली सेम आपण याला पण इकडे फिट करून घेऊ. तर आता आपण एक या पाईपावरती बसून घेतली आणि दुसरी या पाईपावरती बसवतो. तर 2 इंची पाईपमध्ये एकदम व्यवस्थित बसते. तर मित्रांनो हे आवडताना थोडीशी याची क्वालिटी जरा कमी वाटली तिच्यापेक्षा. तर घ्या नाही असं वाटतंय म्हणून थोडंसं बघ. इथं फीड झाली नाही तर लावायची हिला. ती हा इच्छा घ्या ही बसली पण मी शिडी लावली ना मध्ये. आपण इथे एक ती लाईट लावलेली आहे आणि थोडासा उजेड आहे त्यामुळे अजून काय चालू होणार नाही लगेच. आणि दुसरी लावलेली आहे आपण ती खालच्या गार्डनला. ही बघा इथे एक लावलेली आहे आपण. तर आता आपल्याला दोघांचा लाईटचा अंदाज घ्यायचा आहे. तर आता ती चार्ज होते थोडंसं उजेड आहे बघा. या उजेडामध्ये काही ती चालणार नाही आहे परंतु थोडासा अंधार पडल्यानंतर ॲटोमॅटिक चालू होईल नाही. आणि या दोघींना रिमोट येतात त्यामुळे टेन्शन नाही काय. तर अशा पद्धतीचं रिमोट होते. या रिमोटवरती आपण ब्राईटनेस त्याचा सेट करू शकतो आणि किती ब्राईटनेस पाहिजे तो आपण इथनं ॲडजस्ट करू शकतो. आणि टायमिंगसुद्धा म्हणजे 3 तास चालवायची, 4 तास चालवायची किंवा 5 तास चालवायची असं तुम्ही ह्यामध्ये टायमिंगसुद्धा सेट करू शकता. तर मित्रांनो फायनली आपण दोन्ही लाईट लावलेले आहे आणि बघू शकताय लाईट दोघांची तशी सेम वाटते. परंतु हिचं जरा कर्व असल्यामुळं हिची लाईट जी आहे ती पसरट दिसते आपल्याला आणि तिची लाईट जाग्यावर खाली आपल्याला पाहायला भेटते. परंतु जर विचार केला क्वालिटीच्या मानाने तर थोडीशी व्हीटेक्स थोडीशी भारी आहे आणि हिची जरा क्वालिटी कमी आहे. परंतु रेटमध्ये पण फरक आहे. ही 1700 रुपयाला आहे ती 1900 रुपयाला आहे. तर असं होतं आपल्याला. तो तर मित्रांनो पूर्ण लाईट बंद केलेली आहे. तुम्ही बघू शकताय लाईटचा फरक. तिकडे जी आहे ती आहे साधेवाली म्हणजे दुसऱ्या कंपनी आणि हे व्हीटेक्स कंपनीची. तर मित्रांनो आपण आता दोन्ही लाईट शेजारी लावल्यात. तर आता आपण हिला ऑफ केली आणि दुसरीला आता आपण ऑन करतो आहे. तर हे बघा ही आपली आहे दुसरी. हिचा उजेड तिथपर्यंत पडतो आहे इकडे एवढा पडतो आहे. आणि आपण जर दुसरी चालू केली तर हिचं बघा आणि आपण आता दुसरी ऑफ करू तर हा उजेड बघा. तर मित्रांनो माझ्या मतानुसार व्हीटेकचा प्रकाश तुम्हाला जास्त भेटतो आहे. त्या तुलनेत KLचा जो उजेड आहे तो कमी आहे. तर आपल्या याने व्हीटेक्सच चांगली आहे. उजेड हा पूर्ण ब्राईट आहे. तर मित्रांनो आता आपण वरनं लाईट लावली तर वरनं लाईट लावल्या बघा उजेड एकदम जास्त दिसतो आहे. तर हा एक फरक पडतो. जर हाईटला लाईट लावली तर तुम्हाला याचा उजेडसुद्धा जास्त पडेल. तर मित्रांनो आपल्या दोन्ही लाईट्स ह्या टेस्टिंग करून झालेल्या आहे आणि हे आत्ता जो मी रिव्ह्यू देतो आहे हा
इथून पुढे 2 ते 3 दिवस लाईट वापरल्यानंतरचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो व्हीटेक का चांगली आहे तर मित्रांनो, व्हीटेकमध्ये जरी पाऊस चालू असला आणि कमी चार्जिंग झाली तरी ही लाईट जास्त वेळ बॅकअप देते. साधारण ही लाईट तुम्ही जर 6ला चालू झाली तर रात्री 1:30 ते 2 वाजल्यापर्यंत चालते. आणि तसेच तुम्ही जर केएल पाहिली तर ही 6ला चालू झाली तर रात्री 11:30-12 वाजल्यापर्यंत चालते, म्हणजे डायरेक्ट बंद होती. तशी ह्याची जी व्हीटेकची जी लाईट आहे ती हळूहळू बंद होते, म्हणजे साधारण तुम्हाला रात्री 2-2:30 वाजल्यापर्यंत तुम्हाला प्रकाश मिळून जातो. आणि प्राईजला असं विचार केला तर प्राईज व्हीटेकची जास्त आहे, केएलची कमी आहे. आणि जर अजून एक दुसरा विचार केला तर मटेरियलमध्ये, तर व्हीटेकची जी मटेरियल आहे ते खूप हेवी आहे आणि चांगलं आहे. कारण की आम्ही जे लावत होतो त्याच वेळेस केएलचं जे क्लिप आहे ती पूर्ण तुटली होती. याचा अर्थ काय आहे तर पैसे जातात जास्त, परंतु तुम्हाला चांगली वस्तू या ठिकाणी भेटून जाते. तर माझ्या मते व्हीटेक ही चांगली कंपनी आहे आणि चांगला बॅकअप देणारी सौर पॅनलची लाईट आहे, तर तुम्ही ती घेऊ शकता.